गट्टारी स्पेशल आज आपण हिरव्या मसाल्यातली गार्लिक सुरमई फ्राय बघतो. मोठी सुरमई होती, शेपटीकडचं अर्धी मिळाली. मस्त मोठ्या तुकड्या, मोठा काटामध्ये कापताना पण बघा त्रास होते. ताजी फडफडीत. तिला आज आपण वेगळ्या पद्धतीने, मालवणी पद्धतच पण वेगळी, थोडी चमचमीत, मसाले वेगळे सगळे मी ॲड केले आहेत. आणि तिला अजून चमचमीत आणि क्रिस्पी बनवण्यासाठी काय केलं आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यातल्या 4 तुकड्या मी स्वच्छ धुवून घेतल्या, मीठ लावून ठेवल्या एक अर्धा तास आणि स्वच्छ धुवून घेतल्या. आता हे हिरवं वाटण, पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, लिंबू रस आणि थोडं आलं पेस्ट करून घेतलं आहे. त्याला हिरवं वाटण आपण मच्छीला, कोळी लोक खूप हे वाटण वापरतात. मालवणात तेवढं नाही वापरलं जातं, पण हिरव्या वाटणातली सुरमई फ्राय. नंतर अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, मीठ चवीनुसार, एक अख्खा लिंबू, नंतर त्याच्यात बारीक चिरलेली लसूण एक 7-8 पाकळ्या, नंतर हिरवी मिरची बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरून, त्याच्यानंतर कढीपत्ता बारीक चिरून. ह्याचा कढीपत्ता कोथिंबीरचा फ्लेवर छान येतो तळल्यानंतर, दाताखाली आल्यावर अप्रतिम टेस्ट लागते. आणि हे सगळे मसाले एकत्र करून सुरमईला लावायचे आहेत. लावताना कसे लावायचे तर चोळायचे नाही, वर छान असे कोट करायचे मसाले, कारण त्याच्यामध्ये क्रश केलेली लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता आहे, तो छान असा कोट झाला पाहिजे सुरमईला. आज माझा कॅमेरा स्टँड तुटल्यामुळे मला हातात मोबाईल घेऊन शूटिंग करावी लागते, त्यामुळे थोडंसं ते हलतं आहे. त्याच्यानंतर सगळे मसाले एकजीव करून तुकड्यांना मी कोट करणार आहे, म्हणजे वरून असं छान असे लावून घेणार आहे. आता हे कुरकुरीत होण्यासाठी ना त्याचं एक कोटिंग बनवणार आहे मी. ते कसं बनवणार ते दाखवते, ज्याने परफेक्ट त्याला लेअर बसतो कोटिंगचा आणि कुरकुरीत होते फिश. पहिला हे मसाल्याचा असा जो आपला तयार केला मॅरिनेटचा मसाला, तो प्रॉपर त्याच्यावर लावून घेऊया. चोळला नाही आहे बघा, लावून घेतलं, कारण आतमध्ये लसूण क्रश सगळं आहे. आणि लावून त्याला अर्धा तास आपण ठेवून देणार आहोत छान त्याच्यामध्ये मुरण्यासाठी. दोन्ही बाजूला मसाला लावून झाला आहे. आता कोटिंगसाठी मी 2 टेबलस्पून रवा घेतला आहे, 4 टेबलस्पून तांदूळाचं पीठ घेतलं आहे, 1 टेबलस्पून बेसन आणि 1 टेबलस्पून मी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. कॉर्नफ्लॉवरने फिश कुरकुरीत होतो आणि कोटिंग छान त्याला कोट होतं. मीठ चवीनुसार, हळद पाव चमचा, अर्धा चमचा लाल तिखट. आणि आता याच्यामध्ये वेगळं ट्विस्ट काय केलं आहे तर ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स, जे पाऊच असतात आपण पिझ्झा मागवतो ना, तेच मी मिक्स केले आहेत. छानपैकी ते दाताखाली आल्यावर ना त्याची चव अप्रतिम लागते. त्याच्यानंतर काळी मिरी क्रश केलेली पण ह्याच्यात मिक्स केली ना तरी पण चव चांगली लागते. आता ते सगळं जे कोटिंग आपण रेडी केलं आहे ना, ते चांगलं असं कोट करून घ्यायचं फिशच्या तुकडीला, हाताने दाबून दाबून असं मस्तपैकी. एकीकडे गॅस मोठा ठेवून त्याच्यात तेल घातलं आहे मी ह्यावेळी खोबरेल तेल नाही, साधं तेल वापरलं. आणि नंतर मी वरून खोबरेल तेल घालणार आहे. आणि खोबरेल तेलाला ना खूप धूर येतो आणि असा फेस येतो. पाणी मारतात ते बनवताना, लाकडी घाण्यावरचं तेल आहे. 2 तुकड्या मी रेडी केल्यात आणि छोटी 1 तुकडी, अशा 3 तुकड्या मी रेडी केल्यात. मिडियम टू हाय गॅसवरती पटकन 1-2 मिनटातच पलटी मारायची. आणि दुसरी बाजू छानपैकी बघा मस्त कुरकुरीत परफेक्ट कोटिंग लागलं आहे.
आणि आपली सुरमई तयार झाली. हॉटेलमध्ये ना व्हाईट एग योग मिक्स करतात कोटिंगसाठी. त्याने सुद्धा क्रिस्पी होतं, कोटिंग छान लागतं. पण त्याच्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर टाकून बघा. मी त्या पल्लिताने असं मारून हे करून दाखवलं आहे. त्यामुळे ते कुरकुरीत झाली आहे मस्तपैकी. तयार आहे आपली हिरव्या मसाल्यातली सुरमई फ्राय.